नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सी टी ई टी या परीक्षेच्या सिलेबसची ओळख या व्हिडिओमधून करून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की सी टी ई टी परीक्षेलाच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असे सुद्धा म्हणतात. मी प्राध्यापक जोशी एम आर, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक, महाविद्यालय नांदेड येथे सध्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहे. तर सी टी ई टीचा जो सिलेबस आहे त्या सी टी ई टीच्या सिलेबसच्या संदर्भात मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. सी टी ई टी परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. आता हा जो पेपर फर्स्ट आहे हा फक्त 1ली ते 5वी या इयत्तांकरता जे काही शिक्षक नेमावयाचे आहेत त्यांच्यासाठी असतो, आणि पेपर सेकंड हा 6वी ते 8वी या इयत्तांकरता जे शिक्षक नेमावयाचे आहेत त्यांच्यासाठी असतो. आता इथे दिलेलं आहे पहा, पेपर फर्स्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे. पेपर फर्स्ट इज फॉर कॅन्डिडेट्स हू विश टू टीच क्लासेस 1st to 5 and paper second is for candidates who wish to teach classes 6 to 8. पण इथे एक टीपही दिलेली आहे, इन केस कॅन्डिडेट्स विश टू क्वालिफाय टू टीच क्लासेस 1st to 8 दे कॅन अपियर फॉर बोथ द पेपर्स इन सी टी ई टी. ज्यांना दोन्ही प्रकारचे पेपर द्यायचे असतील ते दोन्ही प्रकारचे पेपर त्या ठिकाणी देऊ शकतात. आता इथे दिलेलं आहे पहा, पेपर फर्स्ट हा जे विद्यार्थी 1ली ते 5वी ह्या इयत्तांकरता शिक्षक होऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठीचा फॉर्म भरावा, व पेपर सेकंड हा त्या विद्यार्थ्यांनी निवडावा ज्यांना इयत्ता 6वी ते 8वी ह्या इयत्तांसाठी शिक्षक व्हावयाचे आहे. पण जर एखादा उमेदवार हा दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरू शकतो, कारण ज्याला जर दोन्ही प्रकारचे पेपर द्यायचे असतील तर दोन्ही प्रकारच्या पेपरसाठी तो फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो. आता इथे काही माहिती दिलेली आहे त्या पेपरच्या संदर्भात. इथे पर्टिक्युलर्स ह्या ठिकाणी दिलेले आहेत. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, पेपर पहिला आणि पेपर दुसऱ्याचे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. आता मोड ऑफ एक्झाम या ठिकाणी मोड ऑफ एक्झाम दिलेली पहा. ऑफलाईन पद्धतीने OMR सीट बेस्ड म्हणजे OMR स्वरूपाची उत्तरपत्रिका दिली जाईल, आणि पेपर सेकंडला सुद्धा OMR सीट बेस्ड ऑफलाईन OMR स्वरूपाची उत्तरपत्रिका त्या ठिकाणी दिली जाईल. आता या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, टाईप्स ऑफ क्वेश्चन, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न असे म्हणतो, आणि पेपर फर्स्टमध्येही वस्तुनिष्ठ असतील आणि पेपर सेकंडमध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ असतील. आता परीक्षेचा जो कालावधी आहे, ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 2.5 तास आहे, 2.5 hours. ह्या पेपर फर्स्टला तेवढाच आहे म्हणजे 150 मिनिट्स, आणि या ठिकाणी सुद्धा 2.5 hours म्हणजे 2.5 तास 150 मिनिट. त्याच्यानंतर पेपर फर्स्टचा सिलेबस या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉगी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, लँग्वेज फर्स्ट जी कंपल्सरी असणार आहे, भाषा फर्स्ट अनिवार्य, लँग्वेज सेकंड ही सुद्धा कंपल्सरी अनिवार्य असणार आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स गणित आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरणशास्त्र, हे 5 विषय त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असतील. याच्यामध्ये पेपर सेकंडमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉगी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, लँग्वेज फर्स्ट कंपल्सरी, भाषा फर्स्ट अनिवार्य, लँग्वेज सेकंड कंपल्सरी, भाषा सेकंड अनिवार्य. त्याच्यानंतर ज्यांचं मॅथमॅटिक्स अँड सायन्स आहे त्यांना मॅथमॅटिक्स अँड सायन्स, किंवा ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांना सामाजिक शास्त्र. अशा प्रकारे याच्यामध्ये 4 विषय त्या ठिकाणी आहेत. आता दोन्ही परीक्षांचे मार्क बघूया. याच्यामध्ये एकूण गुण असतील 150, याच्यामध्ये सुद्धा एकूण गुण असतील 150. मार्किंग स्कीम किंवा गुणदान योजना आहे, 1 मार्क बरोबर उत्तरासाठी दिला जाईल. 1 मार्क फॉर द करेक्ट रिस्पॉन्स, 1 मार्क फॉर द करेक्ट रिस्पॉन्स, बरोबर उत्तरासाठी 1 गुण. आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, ऋणात्मक गुण आहेत का, नाही, नो. म्हणून या परीक्षेचा सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला समजल्याशिवाय त्या ठिकाणी पुढे जाता येत नाही. 2.5 तासाचा कालावधी आहे, 150 मिनिट दिलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले जातात. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी पेपर जो आहे CTET paper first and paper second compromise
150 क्वेश्चन्स अँड 150 मार्क्स, म्हणजे 150 प्रश्न दोन्हीमध्ये त्या ठिकाणी 150 गुणांसाठी त्या ठिकाणी राहणार आहेत त्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये पेपर फर्स्टमध्ये कोणत्या कोणत्या विषयाला कोणते कसे मार्क आहेत ते पाहूया. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी त्या ठिकाणी 30 प्रश्न असणार MCQ टाईप आणि त्याला 30 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यानंतर लँग्वेज फर्स्ट कंपल्सरी, त्याला 30 गुण आहेत. आपलं 30 MCQ प्रश्न आहेत आणि 30 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. लँग्वेज सेकंड कंपल्सरी, त्याच्यामध्ये 30 प्रश्न MCQचे राहणार आहेत आणि 30 गुणांसाठी राहणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा विषय मॅथमॅटिक्स, 30 प्रश्न त्या ठिकाणी MCQ स्वरूपाचे राहणार आहेत आणि त्याला 30 गुण आहेत. त्याच्यानंतर पाचवा विषय एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्याला 30 प्रश्न विचारले जातील, 30 MCQ स्वरूपाचे आणि त्याला 30 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी एकूण प्रश्नसंख्या 150 आणि मार्क्स 150, म्हणजे 1 गुणांसाठी 1 प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. हा झाला पेपर फर्स्टचा सिलेबस. पेपर सेकंडचा जो सिलेबस आहे तो असा आहे पहा. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी याच्यामध्ये 30 प्रश्न MCQ स्वरूपाचे त्या ठिकाणी विचारले जातील, 30 मार्कांसाठी ते विचारले जातील. त्याच्यानंतर लँग्वेज फर्स्ट कंपल्सरी असणार आहे, त्याच्यामध्ये 30 प्रश्न विचारले जातील, 30 मार्कांसाठी. लँग्वेज सेकंड कंपल्सरी आहे, 30 वस्तुनिष्ठ प्रश्न 30 मार्कांसाठी. मॅथमॅटिक्स अँड सायन्स ऑर सोशल स्टडीज, म्हणजे ह्यापैकी कोणताही एक, मॅथमॅटिक्स अँड सायन्सवाल्यांनी मॅथमॅटिक्स सायन्स घ्यायचं आहे आणि ज्यांचे सामाजिक शास्त्र किंवा लँग्वेजेस असतील त्यांनी सोशल स्टडीज हा सब्जेक्ट त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याला 60 प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत 60. तर असे एकूण 150 प्रश्न त्या ठिकाणी असतील एकूण आणि मार्क असतील 150. आता या परीक्षेचं माध्यम जे आहे हे इंग्रजी किंवा हिंदी या दोन्हीपैकी एक असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माध्यम निवडताना एक तर इंग्रजी घ्यावं लागेल किंवा हिंदी त्या ठिकाणी निवडावं लागेल. आता जी भाषा निवडायची आहे लँग्वेज फर्स्ट अँड लँग्वेज सेकंड, याच्यामध्ये दीज आर द फॉलोइंग लँग्वेजेस विच कॅन बी सिलेक्टेड आयदर ॲज लँग्वेज फर्स्ट ऑर लँग्वेज सेकंड. आता लँग्वेज फर्स्ट और लँग्वेज सेकंड या ठिकाणी कोणती घेऊ शकतात पहा. इंग्लिश, हिंदी, आसामची, बंगाली, गारो, गुजराती, कन्नड. त्याच्यानंतर खासी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, मिझो, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, तामिळ, तेलुगू, तिबेटियन अँड उर्दू अशा 20 प्रकारच्या लँग्वेज असतील. त्याच्यापैकी 2 लँग्वेज तुम्हाला फर्स्ट म्हणून एक आणि एक सेकंड म्हणून दुसरी अशा पद्धतीने त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. आणि ह्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम कसा असणार आहे तो मी या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी तयारी करायची आहे. एकूण 150 गुणांची आणि 150 प्रश्न असलेली ही जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये 2 पेपर असणार, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. ज्यांना 1ली ते 5वीसाठी शिकवायचं आहे त्यांनी पेपर फर्स्ट घ्यायचा आहे आणि 6वी ते 8वीपर्यंत शिकवायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी पेपर सेकंडची निवड करायची आहे. जर एखाद्याला दोन्ही प्रकारचे पेपर द्यायचे असतील तर दोन्ही प्रकारचे पेपर तो त्या ठिकाणी निवडू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण त्या ठिकाणी या CTETच्या सिलेबसविषयी माहिती पाहिली. धन्यवाद. थँक्यू.